सिंधुदुर्गातील पहिल्या जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे। या निमित्तानं आता स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार मिळणार आहे। मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। जिल्ह्यातल्या रोजगार निर्मितीच्या अनुषंगानं हा जहाज बांधणीचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार असल्याचं आश्वासन यावेळेला मंत्री नितेश राणे यांनी दिलं आहे। बघा, रिव्हर्स मायग्रेशनच्या निमित्ताने जे जे आमचे तरुण तरुणी अन्य शहरात अन्य राज्यात आहेत त्यांनी होणारे हे कार्यक्रम होणारी आमची भाषणं ह्याच्यावर फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे। शेवटी आम्ही ही गुंतवणूक का आणतोय, जेणेकरून आमच्या जिल्ह्यातला तरुण आमच्या जिल्ह्यामध्ये राहूनच त्याच्या गावामध्ये राहूनच त्यांनी नोकरी करावी, दर्जेदार नोकरी करावी, चांगल्या पगाराची नोकरी करावी, यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत। आमच्या जिल्ह्यातला तरुण जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये राहून जेव्हा नोकरीने रोजगार करेल तेव्हा थेट आमच्या जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नावर त्याचा फरक पडेल आणि म्हणूनच हे सगळे प्रयत्न आज आम्ही करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।